मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. बघा, आज चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत. बघा, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणचा आजचा सोयाबीन बाजारभाव. आजच्या मितीला सोयाबीन बाजारभाव महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने होता, येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनचा बाजारभाव कशा पद्धतीने असणार आहे व मागील काही दिवसामध्ये सोयाबीनचा बाजारभाव कसा असणार आहे याच्याविषयी सविस्तर व्हिडिओ आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून टाकणार आहोत. सोयाबीनच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ. येत्या काही दिवसात सोयाबीनचा बाजारभाव चांगला वाढणार आहे. तो किती वाढणार आहे, कसा वाढणार आहे व येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनचा बाजारभाव किती असणार आहे याच्याविषयीचा सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. सुरुवातीला जर तुम्ही चॅनल नवीन असाल, चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. सोयाबीन बाजारभाव 10,000च्या वर जाणार आहे. कापूस बाजारभाव 10,000च्या वर जाणार आहे व हळद भुईमुगचा बाजारभाव सुद्धा येत्या काही दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. मग किती वाढणार आहे, कसा वाढणार आहे व कशा पद्धतीने येत्या काही दिवसामध्ये आवक असेल, महाराष्ट्रात कोणत्या बाजारपेठेमध्ये सर्वात जास्त बाजारभाव आजच्या मितीला बघायला मिळाला याच्याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलच्या माध्यमातून टाकणार आहोत. थोड्या दिवसात सोयाबीनचा बाजारभाव 7,000, 8,000, 9,000पर्यंत जाणार आहे. याची महत्त्वाची कारणे जर बघितली, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या पावडरला चांगल्या प्रमाणात मागणी आलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ या सोयाबीनच्या पावडरपासून तयार केले जातात, जसे की प्रोटीन असेल, त्याच्यानंतर दूध पदार्थ असतील किंवा जे काही स्वीट पदार्थ असतील, याच्यामध्ये सोयाबीनची पावडर मोठ्या प्रमाणात वापरली जाते. मग या पावडरला आंतरराष्ट्रीय बाजारात चांगली मागणी मिळाल्यामुळे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये सोयाबीन बाजारभाव चांगल्या पद्धतीने मिळालेला आहे. सोयाबीनला डब्बा ट्रेडिंग लवकरच सुरुवात होणार आहे आणि फेब्रुवारीमध्ये सोयाबीन 6,000च्या आसपास जाण्याची सुद्धा शक्यता वितरली जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये सुद्धा येत्या काही दिवसात आजचा जर बाजारभाव बघितला, सोलापूर 152 क्विंटल आवक आलेली आहे, 4155 रुपये सर्वाधिक बाजारभाव. अमरावती 1,000, 10,611, 4,070 सर्वाधिक बाजारभाव. हिंगोली 825 क्विंटल 4220 सर्वाधिक बाजारभाव. मेहकर 4,295, तसेच ताडकस 4150, लासलगाव 4136 सर्वात जास्त बाजारभाव आज मिळालेला आहे. 4,600. जालना या ठिकाणी 4,056 एवढी आवक आलेली आहे. सरासरी बाजारभावाचा जर विचार केला तर 41-42 रुपयेपर्यंत सर्वाधिक बाजारभाव आपल्याला बघायला मिळतो. सर्वोत्तम बाजारभाव 4,892 आज कोरेगाव या ठिकाणी. सर्वात कमी बाजारभाव बीड या ठिकाणी बघायला मिळतो. 4,892 हा सरासरी बाजारभाव सरकारने दिलेला आहे. अकोला 39 रुपये, अमरावती 39 रुपये, बीड 38.5 रुपये, भोकर 39 रुपये, भोकरदन 40 रुपये, धाराशिव 39, गंगाखेड 42, हिंगोली 40, जिंतूर 39.5, कर्जत 40, कोरेगाव 48.5 असे सरासरी बाजारभाव होते. आजच्या मितीला बाजारभाव जर बघितला 40.41 रुपये आज सरासरी बाजारभाव होता. महाराष्ट्रामध्ये हिंगोली या ठिकाणी सर्वाधिक 4,050 बाजारभाव आहे. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा बाजारभाव जर बघितला, भोकरदन 4100 रुपये सर्वाधिक बाजारभाव आपल्याला बघायला मिळतो. धाराशिव या ठिकाणी 4,021 रुपये बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतो. बीडचा विचार जर केला, बीडमध्ये 4,000 रुपये बाजारभाव आहे. हे होते आजचे महत्त्वाचे बाजारपेठ. त्याचबरोबर आज सर्वाधिक बाजारभाव बीडमध्ये तसेच सर्वात जास्त बाजारभाव 4,892 मिळालेला आहे. सर्वात कमी बाजारभाव 3,850 रुपये. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील सोयाबीन बाजारभाव, लेटेस्ट मार्केट अपडेट तसेच कांदा बाजारभाव यांच्याविषयीचे सविस्तर व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या किसान मित्र या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, जेणेकरून आम्ही तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून नवीन नवीन माहितीपर व्हिडिओ देत असू. व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला व्हिडिओला एकदा लाईक करा, सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी. धन्यवाद.